नमस्कार, आपण पाहता रोकठोकमध्ये आज आहेत खऱ्या अर्थानं कराडच्या भाजपचे किंग मेकर असलेले अतुल शिंदे. नमस्कार. नमस्कार. किंग मेकर हा शब्द का वापरला? का तर अतुल भोसले यांचे तुम्ही खंदे समर्थक आहात आणि बरीचशी मदार तुमच्याकडे आता आहे. काय परिस्थिती आहे एकंदरीत भाजपची? कसं आहे, पहिल्यांदा आपण म्हणला की आतोबाबांचा मी खंदा समर्थक आहे, तर नक्की मी त्यांचा खंदा समर्थक आहे, होतो आणि राहणार आहे. अतुलबाबांनी जो माझ्यावर विश्वास विधानसभेला जो टाकलेला होता, तो विश्वास आम्ही सार्थ ठरवलेला आहे. त्याचबरोबर आता कराड नगरपालिकेला जे काय आता अतुलबाबांची टीम म्हणजे आमचे 32 पैकी 27 सदस्य आम्ही आता भाजपच्या चिन्हावर लढत आहोत आणि एक नगराध्यक्ष पावसकरांना, तसेच जनशक्ती आघाडीचे 4 असे म्हणून 32ची आमची पूर्ण बेरीज जर झाली असेल तर फक्त ती भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. अन्य पक्षांचा विचार करता तर ते कोलॅबोरेशन आघाडी आहे. त्यामुळं तो जो त्यांचा विश्वास आहे त्यानुसार माझ्या धर्मपत्नीला किशोरी शिंदेला सुद्धा त्यांनी 8 नंबर वॉर्डातून उमेदवारी मला मिळालेली आहे. त्यामुळं तो जो 8 नंबरवर म्हणजे जो 8 नंबर वॉर्डा प्रभावामध्ये जो आता प्रचार शुभारंभ केला किंवा ज्या काही आम्ही घडामोडी आता 8 नंबर प्रचारामध्ये फिरतोय, तर लोकांचा असणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अतुलबाबांची जी व्हिजन आहे कराडसाठी, एक वेगळं नवीन कराड, तर त्या व्हिजनला लोक खूप त्या व्हिजनकडे पाहून लोक त्यांच्याकडं मतदानाला निश्चित कमळाला मतदान करतील अशी मला खात्री आहे. आणि निश्चित त्यांचा जो किंग मेकरचा जो माझ्या बाबतीत त्यांनी केलेला आहे शब्द, तो आम्ही सार्थ ठरवू असं मला आत्ता वाटतं. अतुल दादा, तुम्ही सुद्धा नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये होतात. खरं तर अण्णा आणि तुमचंच नाव शेवट टप्प्यात होतं. नंतर मग काय अशा घडामोडी झाल्या किंवा नाही? काय आहे की दोघांचीही नावं आमची होती, दोघांचाही इंटरव्ह्यू त्या ठिकाणी झालेला होता आणि त्यामध्ये अण्णांचं असणारे गेले 45 वर्ष ते नगरसेवक आहेत. गेले 9 टर्म त्यांनी नगरसेवक पद कराड नगर परिषद भूषवलेलं आहे. मी सुद्धा आत्ता नगरसेवक होतो, परंतु त्यांचं एकंदरीत असणारं काम, त्यांचे चिरंजीव माझे मित्र विक्रमजी पावसकर असतील, त्यांचं राज्य पातळीवरचं असणारं काम आणि या कामाचं सगळ्यांची उहापोह करून पक्षाने त्याची दखल घेतलेली आहे आणि पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि मी पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता, अतुलबाबांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळं त्यांनी जी उमेदवारी दिलेली आहे त्यानुसार आम्ही त्यांचं काम करतो आहे. यामध्ये कोणताही की मराठा किंवा ओबीसी असा कोणताही या ठिकाणी वाद नाही. एक मी मराठा आहे, पण मराठा म्हणून तुम्हाला सांगतो की अण्णांची उमेदवारी ही अतिशय चांगली उमेदवारी आहे. एक शांत, संयमी, अभ्यासू आणि तुम्हाला सदैव उपलब्ध असणारा माणूस म्हणून तुम्हाला अण्णांकडे पाहावं लागेल. मी पाहतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे की अण्णांना तुम्ही 100% निवडून द्या. त्याच्याचबरोबर भाजपचे जे आमचे 28 उमेदवार आहेत, 27 आपलं जनशक्ती 4, त्यातल्या 100% उमेदवार आपण विजयी करा. जेणेकरून जर सत्ताखाली नगरसेवक जर सत्तेत असतील, सगळी सत्ता आली आणि नगराध्यक्ष जर आपले विचारायचे असतील तरच राज्य असेल, केंद्रातनं असेल आणि आता स्वतः अतुलबाबा आहेत आमदार, तर यांचा फंड येताना काही आपल्याला कुठं अडचण येणार नाही. आपण हक्कानं तो आणू शकतो असं मला वाटतं. कालचा आमदार डॉक्टर अतुल भोसलेंचं भाषण जर पाहिलं तर खूप जबरदस्त भाषण तुमच्या प्रभागात झालं. मात्र भाजपमध्ये अजूनही नाराजीचा सूर काही दिसतोय कार्यकर्त्यांचा. मग काही नाराजी अन्याय झाल्यास त्यांचं म्हणणं आहे की दूर झाली का नाराजी? नाही, काय होतंय की काही वेळेस आता तुम्ही बघताय की आपल्या भाजपकडे 104 लोकांनी उमेदवारी मागितलेली. 104 पैकी 31 जणांनाच आम्ही उमेदवारी देऊ शकलो. त्यातल्या थोडक्यात 28 जणांना देऊ शकलो. म्हणजे जवळपास एकाच 4 असं प्रमाण असल्यामुळे 3 थोडेसे नाराज झाले. त्यांची नाराजी आम्ही नक्की दूर केलेली आहे. एका दुसरा राहिला असेल त्याची पण नाराजी आज उद्या 2 दिवसात आम्ही ती दूर करू. पण मला खात्री आहे की भाजपचे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, जे भाजपवर पहिल्यापासून काम करतायत, त्याने कधीही भाजपला ते सोडणार नाहीत. आणि भाजपच्या जो नरेंद्र मोदी साहेबांचा विचार आहे, अतुल भोसलेंचं जे काम आहे, ह्याच्याकडे पाहून ते नक्की भाजपला मतदान करतील अशी मला खात्री आहे. खरं तर एका बाजूला काँग्रेसचा उमेदवार आहे, दुसऱ्या बाजूला लोकशाही आणि यशवंत विकास आघाडी आणि त्यानंतर रणजित नानासुद्धा आहेत. ह्या चौरंगी लढतीमध्ये कसं भाजप साधारण तुम्हाला असं वाटतं की विजयापर्यंत पोहोचेल? नाही, भाजप हा मुळात लक्षात घ्या की ह्या तुम्ही आता सांगितलं, ह्या सगळ्यात काँग्रेस असेल हा राष्ट्रीय पक्ष आहे, परंतु त्यांना 31 उमेदवार उभे करता आलेले नाहीत. काँग्रेसने 16च उमेदवार, 16 का 15 केलेत, मला आता जास्त एक्झॅक्ट माहीत नाही, आणि नगराध्यक्ष पदाचा. त्याचबरोबर ह्या ज्या आघाड्या आहेत, त्या आघाड्या यशवंत आघाडी असेल किंवा लोकशाही आघाडी असेल, यांनी सुद्धा 12, 13, 14 अशा पद्धतीनं उमेदवार उभे केले. प्लस एका चिन्ह वेगळं आहे, एका चिन्ह वेगळं आहे. त्याचबरोबर रणजित नाना असतील, ते अपक्ष आहेत. मग या सगळ्यांचा विचार करता प्रत्येक बूथला, ज्या आज आपल्या काळात 74 बूथ आहेत, त्या 74 बूथला त्यांचं केडर पोचणं, त्या ठिकाणी लोकांना भेटणं, त्या ठिकाणी लोकांचं आपलं चिन्ह पटवून देणं, यात त्यांना जो त्रास म्हणजे किंवा त्यांना जे वेळ जाणार आहे
तो हा आमच्या भाजपसाठी अजिबात जाणार नाही आहे. कारण भाजप हा 17 तारखेपासूनच अर्ज आपले राहिल्यापासून आपलं कमळ चिन्ह फायनल असल्यापासूनच आपण त्या प्रचारात गेलेलो आहे. प्रचारात मला आज जर तुम्ही विचाराल तर 15 वॉर्डमध्ये सगळ्यांना भेटलेला एकमेव पक्ष आहे तो म्हणजे भाजप. 15 वॉर्डमध्ये प्रत्येक घरात गेलेला एकमेव पक्ष आहे तो भाजपा. अगदी आम्ही असू, अण्णा असतील, आतूबाबा असतील, आतूबाबांचे तर तुम्ही बघताय प्रत्येक प्रभागामध्ये दौरे, कोपरा बैठका, होम टू होम, त्याचप्रमाणे आईसाहेब यांच्याही कोपरा बैठका, होम टू होम हे असं चालू आहे. कालपासून डॉक्टर सुरेशबाबा भोसलेसुद्धा आज गावात फिरत आहेत, त्यांच्याही पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्याचबरोबर विक्रमबाबा पावसकर आहेत, ते होम टू होम करतायत. आणि यामुळं ह्या असं एकंदरीत दिसतं आहे की भाजप हा पूर्ण घरोघरी पोचलेला आहे. त्याचा एक फायदा हा निश्चित अण्णांना होणार. आणि बाकीचे उमेदवार परत हे करतायत, परंतु आज मला असं थोडंसं सांगायचं आहे की जे अन्य उमेदवार आहेत नगराचे ते मला वाटतं की 8 नंबर प्रभागामध्ये अजून ते आलेलेच नाहीत असं मला दिसतंय. म्हणजे कुठं कोण आलेलेच दिसत नाही. त्यानुसार मग आम्ही अंदाज बांधतोय की बाबा ते अजून पोचलेच नाहीत, पण आमचे उमेदवार आमच्या ह्या वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आज आमचा भाजप घरोघरी पोचलेला आहे. काल जो निर्णय झाला 15 प्रभाग ब मधला निवडणूक पुढे ढकलली, याचा कितपत भाजपला फायदा होऊ शकतो? नाही, फायदा होण्यापेक्षा काय आहे की एकच त्या नगरसेवक पदाची 15 बची उमेदवारी पुढे ढकललेली आहे. बाकी 31 ह्याची सीटचे मतदान होणार आहे. त्याचा लगेच 4 तारखेपासून जास्त पुढे ढकलले, 20 तारखेला ढकललेले आहे. आता 4 तारखेला रिझल्ट, 3 तारखेला तुम्हाला रिझल्ट बघायलाच मिळणार आहे. 3 तारखेला जर भाजप बहुमतात आली तर ती सीटसुद्धा भाजपलाच येणार, कारण लोक बहुमताकडे बघतात. त्यामुळे त्याचा काय एवढा असा इफेक्ट होणार नाही. परंतु त्या सीट्समुळं की एक वेगळी ऊर्जा पुढची जी काय भाजपला सत्ता येईल त्या पुढची ऊर्जा त्यामुळे ती बिनविरोध सुद्धा होऊ शकते भविष्यात. आता अतुल शिंदे म्हणून तुम्ही जी काम करताना आम्ही बघतो होता, म्हणजे फक्त तुमचा प्रभाग 8 मध्ये नाही तर तुम्ही अख्ख्या संपूर्ण सगळ्या प्रभागामध्ये तुमचं नेटवर्क आहे, तुमचे मित्रमंडळ आहेत, अगदी विरोधी पक्षाचे सुद्धा मंडळ आहेत. त्याचा कसा तुम्ही फायदा करून भाजपला आणि किती मॅच विनर म्हणून तुम्ही तुमच्यावर बघतोय आज? 100% त्याचा फायदा होणार. माझे जो सर्व वॉर्डामध्ये आज 15 नंबर 1 नंबरपासून 15 नंबर वॉर्डापर्यंत प्रभागापर्यंत जे काय माझे मित्रपरिवार आहे, हितचिंतक आहेत, मी माझ्या गेल्या आमच्या कुटुंबात माझे वडील, आई आणि मी नगरसेवक होतो. आज त्याचा फायदा तो मी काही ज्या गोष्टीतनं काम केलेलं आहे त्या ह्याचा फायदा निश्चित माझ्याकडे पाहून लोक मला भेटत आहेत, फोन करतायत किंवा असं असं. तर आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की तिन्ही उमेदवार अण्णा नगराच्या पदाला आणि 2 खालच्या म्हणजे भाजपचे आणि जनशक्ती आघाडीचे राहिलेले ते 4 उमेदवार वॉर्ड क्रमांक 6, वॉर्ड क्रमांक 3 आणि वॉर्ड क्रमांक 9 मध्ये. त्यामुळे ह्या सगळ्यांना आपण एक सारखी मतं द्या आणि जेणेकरून तुम्ही जर थोडंसं प्लस मायनस करायला गेला तर ते सीटा घसरतात. आणि त्यामुळं काय होतं की जर समजा नगराच्या दुसऱ्या पार्टीचा आला आणि खाली सत्ता वेगळी आली तर त्यामध्ये काम करताना खूप अडचणी येतात. हे आपण आता पाहिलेलं आहे. मागच्या रोहिणीताई शिंदे झाल्या त्यावेळेस आम्ही सत्तेत होतो, मी जनशक्ती आघाडीचा उपाध्यक्ष होतो, अध्यक्ष अरुण जाधव आहेत. तर त्यावेळेस आम्ही 16 सीट्स आणल्या आणि ते तिकडं रोहिणीताई विरोधात राहिल्यामुळं काम करताना खूप अडचण त्यांना आली. तर असं ह्यावेळेस कराडकर करणार नाहीत. कराडकर एकालाच सत्ता देतील, नगराध्यक्ष ज्याचा खाली सत्ता असेल त्याला. अशी माहिती त्यांना कळकळीची नम्र विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे की पूर्ण सत्ता पूर्ण द्यायची आहे तर भाजपला द्या, भाजपचा नगराध्यक्ष आणि भाजपचीच खाली सत्ता, तरच तुम्हाला कराडचा विकास होईल. आणि तुम्हाला केंद्रात असणारी नरेंद्र मोदींची सत्ता, राज्यात असणारी देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता, त्याचबरोबर कराडाचे आपले कार्यसम्राट आमदार आतुबाबा भोसले यांच्या माध्यमातून येणाऱ्या त्या ज्या तिन्ही संकल्पना त्यांच्या डोक्यात जे नवीन कराड आहे त्याचं जर आपल्याला 5 वर्षात जर पुढं करायचं असेल, तुम्हाला पाहायचं असेल कराना, तर निश्चित त्यांनी भाजपला मतदान करावं. दादा, शेवटचा प्रश्न, किती सीट्स भाजप आणि तुमच्या आघाडीच्या माध्यमातून तुम्ही येतीलच तुमचा अंदाज? तसं तुम्हाला सांगायचं चॅनलच्या माध्यमातून तर आम्ही 20+ नक्की. 20+ नक्की. तर हे होते अतुलदादा शिंदे. खऱ्या अर्थानं किंग मेकरचं काम हे अतुलदादा शिंदे यांच्याकडे पाहिलं जाते. कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार डॉक्टर अतुल भोसलेंच्या माध्यमातून केलेली कराड शहरातले विकास कामं निर्णायक टप्प्यावर येतील असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर तुमच्याशी बोललात, धन्यवाद.